मातेच्या पवित्र आणि पावन तटावरती स्थित असणारं आपलं श्री क्षेत्र रामपूर आजच्या ह्या पवित्र पावन ग्रामामध्ये भगवान भोलेनाथांच्या जीर्ण मंदिराचा आपण केलेला जीर्णोद्धार आणि तत्संबंधाने भगवान भोलेनाथांच्या लिंग मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं औचित्य साधून हा नेत्र दीपक अखंड नाम यज्ञ तत्संबंधानं शिवलीलामृत ग्रंथाचं आपण सर्वांनी पारायण केलं आणि एक भगवान सदाशिवाचा महिमा सर्वांना समजावा हा भाव अंतकरणामध्ये ठेवून केलेलं हे शिव महापुराण कथेचं आयोजन आहे। गेली 5 दिवसापासून सुरू असलेल्या ह्या कथा यज्ञाचं आजचं हे 6व्या क्रमांकाचं पुष्प आहे आणि षष्टम दिनाच्या या कथा श्रवणासाठी पवित्र अशा भक्ती मंडपावर उपस्थित असणाऱ्या सर्वच भगवत भक्तांच्या चरणारविंदावरती ह्या व्यासपीठावर मी प्रथमतः अभिवादन करतो। सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी। सर्व श्रोत वर्गाच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो। व्यासपीठावर विराजमान असणारे सर्वच महाराष्ट्री त्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो। श्रोतू वर्गाकडे नजर जर टाकली तर आज असं वाटतंय कथा रामपूर मध्ये नाही, कथा जणू तांबेरी नगरीमध्ये असं वाटतं। सर्वच उपस्थित असणारे श्रोतू वर्ग त्यांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो। आजचा दिवस असणारा हा बहीण आणि भावाच्या नात्यातील असणारा तत्वता निर्माण करणारा हा दिवस आहे। आजच्या दिवशी बहीण भावाला ओवाळत असते, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया। बहीण भावातील अतूट असणारं नातं या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला त्याला उजाळा देण्याचा एक गोड असा सर्वांचा मानस असतो। सर्वच उपस्थितांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो। आज आपल्याकडे वेळ अत्यल्प आहे, त्यामुळं कमी वेळ आपण कथा करणार आहोत। काल आपण श्रवण केलं भगवान भोलेनाथांचा विवाह पार्वती माते बरोबर पूर्णत्वाला गेला आणि ज्या वेळेला भोलेनाथांची वरात आली त्या भोलेनाथांना ओवळण्यासाठी मैनावतीला सर्व मैनावतीच्या सखिया म्हणू लागल्या, ओम भोले बाबा की आई रे बरात, चलो सखी दर्शन करे। ब्रह्मा भी आए विष्णु भी आए, सब ऋषि मुनि साथ साथ, चलो 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 सखी दर्शन करे। मैनावती माता ज्या वेळेला भगवान भोलेनाथांना ओवळण्यासाठी समोर गेल्या आणि भगवान भोलेनाथांचं ते स्वरूप पाहिलं आणि मैनावती माता बेशुद्ध होऊन खाली पडल्या। का खाली पडल्या? कोणी कोणी म्हणतं अशा अमंगल दावायला पाहिल्यानंतर मैनावती माता खाली पडल्या, तसं नाही म्हणा। मैनावती मातेने विचार केला ज्यांच्या भाली प्रत्यक्ष असणारा कोण आहे? चंद्र आहे। चंद्र त्यांच्या मस्तकावरती विराजमान आहे आणि या सर्व सामान्य दिव्याने मी त्यांना कसं ओवाळू, म्हणून मैनावती माता बेशुद्ध झाल्या। हाही असणार एक भाव आहे बरं। आणि आता हा विवाह संपन्न झाला आणि आता विदाईचा प्रसंग आला।
खर तर लग्नामधला सर्वात करुणामय प्रसंग जर कोणता असेल तो म्हणजे विदाईचा असणारा प्रसंग आहे. कितीही कठोर हृदयाचा पिता असू द्या, त्या वेळेला त्याचे नेत्र सजल झाल्याशिवाय राहत नाही. अरे वाटे लाभत असताना वधू पक्षाकडील लोक रडतील याच्यामध्ये नवल नाहीत महाराज, पण वर पक्षाकडील जे लोक असतात त्यांच्याही नेत्रातून अश्रुधारा वाहतायत. हा वाटे लावण्याचा असणारा प्रसंग फार हृदयद्रावक आहे. कोण एक असणारा पिता आपल्या मुलीला वाटे लावत असताना एसटी पर्यंत गेला होता. मुलीला एसटी मध्ये बसवलं होतं. ती मुलगी पित्याच्या गळ्याला बिलगून रडत होती आणि आता बाकीच्या सर्वांनी ते पित्याची सांत्वना केली. पिता गाडीतून खाली उतरला, पण गाडी पुढे जात नव्हती महाराज. कंडक्टरनं इशारा करून सुद्धा गाडी पुढे निघत नव्हती. आणि मग सर्वांचं लक्ष ड्रायव्हर कडे गेलं. ड्रायव्हर सुद्धा स्टेरिंग वर डोकं ठेवून रडत होते, कारण 8 दिवसानंतर त्यांच्याही मुलीचा विवाह संपन्न होणार होता. तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थाने उभा राहिला. ज्या मुलीला जतन केलं जातं, एखाद्या रत्नाप्रमाणे ज्या मुलीला जतन केलं जातं, आणि अशा मुलीला वाटे लावत असताना मोठ्या मोठ्यांचं अंतःकरण द्रवीभूत झालं. सीता मातेला वाटे लावत असताना राजा जनकांचं अंतःकरण द्रवीभूत व्हावं, तीच असणारी स्थिती आज हिमालयाची आहे. आणि असे हिमालय आता रडतायत. आणि त्या हिमालयानं भगवान सदाशिवांना सांगितलं, हे बघा, पार्वतीकडून जर काही चूक घडली तर तो दोष पार्वतीला देऊ नका. निश्चित स्वरूपानं तिला संस्कारित करत असताना तो दोष माझ्याकडून आणि मैनावतीकडून लागला असं समजा. पार्वतीला तुम्ही दोष देऊ नका. भगवान भोलेनाथांचा आणि हिमालयाचा हा संवाद सुरू असताना आता मैनावती मातेच्या दर्शनासाठी पार्वती माता गेल्या. आणि अशा मैनावती मातेनं पार्वती मातेला उपदेश केला, पार्वती, स्त्रीचं जीवन हे गंगे समान आहे. दोनही कुळांची लाज असणाऱ्या स्त्रीला राखावी लागते. ही जी स्त्री आहे ना, तिचं जीवन गंगे समान कसं, जसे गंगा उगम पावते एखाद्या उंच हिमशिखरावरती आणि तिचं समर्पण होतं समुद्रासाठी, तसं स्त्रीचं जीवन एका कुळामध्ये ती जन्माला येते आणि दुसऱ्या कुळासाठी तिचं काय असतं, समर्पण असतं. आणि अशा गंगेच्या जीवनामध्ये काय अडथळे येत आहेत, स्त्रीच्याही जीवनामध्ये ज्या वेळेला अडथळे येत आहेत, गंगा तिला स्थिर राहत नाही महाराज. अडथळ्यावरती काहीतरी विजय मिळवते आणि पर्यायी मार्ग शोधते. तसं ती येणाऱ्या समस्येवरती काहीतरी त्याचं सोल्युशन काढून काहीतरी पर्याय निवडते आणि सगळ्या परिवाराला संघटित करून पुढे नेण्याचा तिचा काय असतो, प्रयत्न असतो. मैनावती मातेनं सीता पार्वती मातेला सांगितलं, जसं सुनैना मातेनं सीता मातेला सांगितलं होतं, तसा मैनावती माता सांगतायत, नारी धर्म पती देव ना तुझा. तिचा देव जर कोण असेल तो म्हणजे तिचा पतीच आहे बरं, असं वर्णन करून सांगितलं. आणि पतिव्रता धर्म हा फार श्रेष्ठ सांगितला बरं. खऱ्या पतिव्रतेनं पतीचं भोजन झाल्याशिवाय भोजन न करावं असं शिव महापुराण सांगतं. त्याच्या पुढे सांगितलं, पती झोपल्यानंतर आपण झोपावं आणि पती उठण्याच्या अगोदर आपण उठावं. आणखी सांगितलं, आपला पती जर परगावी जर गेला तर तिनं प्रोषित व्रतकी नावाच्या व्रताचं पालन करायचं महाराज. प्रोषित व्रतकी व्रत म्हणजे काय, तिनं शृंगार करायचा नाही, तिनं समारंभामध्ये जायचं नाही, तिनं गोडधोड करून खायचं नाही. आणि ज्या वेळेला भगवान श्यामसुंदर द्वारकेचा राणा पांडवा घरी, त्यावेळेला भगवंताच्या 16,108 भार्यांनी सुद्धा या प्रोषित व्रतकी व्रताचं पालन केलं होतं. त्याचं पालन करायचं. आपल्या पतीला केव्हा उलटून बोलायचं नाही, आपल्या पतीची केव्हाही निंदा करायची नाही, सदैव त्याच्या आज्ञेचं पालन करायचं. खऱ्या पतिव्रतेनं घराच्या प्रवेशद्वाराजवळ जास्त वेळ उभं राहायचं नसतं, कारणाशिवाय दुसऱ्याच्या घरी जायचं नसतं. आणखीन पुढे सांगितलं, आपल्या पतीची गोपनीय असणारी गोष्ट ही समाजामध्ये प्रकट करायची नसते आणि पतीच्या परवानगीशिवाय समारंभामध्ये जायचं नसतं, उत्सवात जायचं नसतं, आपल्या पतीला विनाकारण दोष द्यायचा नसतो. कदाचित आपला पती आजारी असेल, कदाचित तो काही मिळवत नसेल, पण त्याला केव्हाही आपण त्याचा अवमान होईल असे शब्द उच्चारायचे नसतात. असं पार्वती मातेला सांगतायत महाराज. मैनावती माता उपदेश करतायत बरोबर. सांगितलं, दारामध्ये आलेले जे अतिथी आहे, गाय आहे, भिक्षुक आहे, यांना दान धर्म दिलं पाहिजे. असं
सर्व काही त्या ठिकाणी सांगत असताना म्हणे एखादी आसारी धोबीन आहे, एखादी व्यभिचारी स्त्री आहे आणि संन्यासिनी स्त्री आहे, अशा स्त्रीची खऱ्या पतिव्रतेने केव्हा मैत्री करायची नसते. पतीपेक्षा उंच आसावरती बसायचं नसतं, पतीवरती रागवायचं नसतं. आणि जी पतीवरती रागवते, कानाला हात लावून सांगतो महाराज, शिव महापुराण असं सांगतं, जी आपल्या पतीवरती रागवते तिला पुढला जन्म कुत्रीचा प्राप्त होतो. बरं, शिव महापुराणामध्ये आलेलं वर्णन आहे, माझ्या मनाचं नाही. मग इथून पाठीमागं जे झालं असेल ते जाऊ द्या, पण आजपासून ऐकल्यानंतर तरी आपण सुधारण्याचा काय करा, प्रयत्न करा. असा असणारा त्या पाठीमागला असणारा भाव आहे. बरं, चला असा हाच असणारा विषय चंदू महाराज म्हणतात गुरुचरित्रामध्ये सुद्धा आलेला आहे. अनेक असणारे पतिव्रतेचे आपल्याला खरे अर्थानं लक्षणं पाहायला भेटतात महाराज. त्यानंतर जी पत्नी रागाच्या भरामध्ये स्वतःच्या पतीला मारण्यासाठी धावते, तिला पुढला जन्म विंचवाचा प्राप्त होतो. विंचवाचा प्राप्त होतो. शास्त्र असं त्या ठिकाणी सांगतं, स्वतः मिष्टान्न खायचं आणि पतीला मिष्टान्न खाऊ न घालायचं, तिला पुढला जन्म कशाचा प्राप्त होतो, शुक्राचा प्राप्त होतो. आणि जी पतीच्या मर्यादेचं उल्लंघन करते तिला पुढला जन्म तिला वाचा प्राप्त होत नाही महाराज, ती मुकी जन्माला येते. असं शास्त्र आपल्याला सांगतं. 4 प्रकारच्या पतिव्रता त्या ठिकाणी सांगितल्या महाराज. एक उत्तम पतिव्रता आहे, एक मध्यम पतिव्रता आहे, एक अधम पतिव्रता आहे आणि चौथी असणारी अधमाअधम पतिव्रता आहे. 4ही पतिव्रतेचा फार विस्तार आपल्याला पाहायला भेटेल. असं असणार अशा पतिव्रतेचं लक्षण मैनावती मातेनं आता पार्वती मातेला वर्णन करून सांगितलं. आणि पाहता पाहता आता निरोप दिला महाराज. आणि पाहता पाहता आता वरात निघाली आणि ती असणारी वरात आता कैलास पर्वतावरती आता येऊन दाखल झालेली आहे. आणि कैलास पर्वतावरती आले आणि आता प्रश्न विचारला शौनक ऋषींनी सुतांना. आता आमच्या लक्षामध्ये आलं पार्वती माता आणि भगवान सदाशिवांचा विवाह संपन्न झाला. पण आता ज्या तारकासुराचा सर्वांना त्रास आहे, ज्या तारकासुराचा जन्म इतिहास कालच्या कथेमध्ये आपण सर्वांनी श्रवण केला आहे, त्या तारकासुराला मारण्यासाठी जे कार्तिकेय आहे, त्या कार्तिकेयाचा जन्म कसा झाला ते जरा वर्णन करून सांगा. आणि मग आता सुतजी त्याचं उत्तर देऊ लागले. बरं, शिव विचार करताय, खरं तर आता माझ्या तेजापासून कोण निर्माण होणार आहे, मुलगा निर्माण होणार आहे. बरं, पण त्याचं तेज कोण आता स्वीकारेल, तसा तेज स्वीकारणार कोणीतरी पात्र पाहिजे. बरं, भगवान शिवांना सर्व देव देवता म्हणत होते, तुमच्या मुलाशिवाय तारकासुराचा वध होऊ शकत नाही. भगवान सदाशिवांनी विचारलं, माझं तेज सहन करण्यासाठी कोण समर्थ आहे जरा सांगा, त्याला धारण करण्यासाठी कोणी जर समर्थ असेल तर मला सांगा. आणि मग इतक्यामध्ये अग्नी म्हणू लागला, मी तुमचं तेज सहन करतो. बरं, भगवान सदाशिवांनी आपलं तेज घेतलं आणि ते तेज आता अग्नीनं पारव्याचं रूप धारण केलं. आणि ते तेज आता अग्नी काय करू लागला, स्वतःच्या चोचीमध्ये त्यानं घेतलं महाराज. आणि स्वतःच्या चोचीनं ज्या वेळेला पारव्यानं ते तेज ग्रहण केलं, परिणाम असा झाला, पार्वती मातेला ही गोष्ट समजली आणि पार्वती मातेला फार राग आला महाराज. आणि अशा पार्वती मातेनं अग्नीला शाप देऊन टाकला, तू सर्व भक्ष होतील. बरोबर, अग्नीला आता फार त्रास होऊ लागला महाराज. ते त्याला सुद्धा सहन होण्यापर्यंत काय करावं असा अग्नी ते सहन होत नव्हतं. आणि मग त्याच्याशिवाय त्याला पर्याय दुसरा नव्हता महाराज, फक्त भगवान भोलेनाथांचा धावा केला पाहिजे. आणि तो अग्नी आता भगवान भोलेनाथांचा धावा करू लागला. कैलासनाथा धाव घेई आता, कैलासनाथा धाव घे आता, डमरू वाजू दे डमरू वाजू, बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम, बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम, भोलेनाथ बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम, बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम, कैलासनाथा धाव घे आता, कैलासनाथा धाव घे आता, डमरू वाजू दे बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम, बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम भोलेनाथ बम. उमा
डम 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 डमरूवाला पार्वती पती कैलासवाला असा अग्नी आता भगवान शंकराची शरणागती स्वीकारतोय. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. शंकरा दर्शन दे रे मला शरण आलो तुला. हे महादेवा दर्शन दे रे मला. शरण मी आलो तुला. ज्या अग्नीनं भगवान महादेवांचं तेज आता गेलेलं आहे आणि अशा त्या पारव्याच्या रूपानं साऱ्या अग्नीच्या पोटामध्ये आता दहा होऊ लागला. काय करावं काय करावं. भगवान सदाशिवांची शरणागती स्वीकारली महाराज आणि असे भगवान सदाशिव प्रगट झाले आणि भगवान सदाशिवांनी आता अग्नीला सांगितलं. काय सांगितलं अग्नीला. भगवान सदाशिवाने सांगितलं एक काम करा, वमन करा आणि ते तेज तुम्ही टाकून द्या म्हणजे तुमचं होणारा दाह शांत होईल. पुढं आता त्याचं वमन करावं. त्यावेळेला भगवान सदाशिवाने सांगितलं ते तेज एखाद्या स्त्रीच्या गर्भामध्ये प्रविष्ट करावं. अग्नी विचार करतोय कोणत्या स्त्रीच्या गर्भामध्ये ते प्रविष्ट करावं आणि असा अग्नी आता विचार करत 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 प्रयाग क्षेत्रामध्ये जाऊन दाखल झाला. थंडीचे दिवस होते, माघ महिना होता आणि माघ महिन्यामध्ये अनेक स्त्रियांचं त्या ठिकाणी स्नानासाठी आगमन झालेलं होतं आणि त्यामध्ये
सप्त ऋषींच्या 7ही आसाऱ्या पत्न्या त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या. हिवाळा असल्यामुळं त्यांच्या पत्न्या होत्या कृतिका. त्यांनी त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला आणि त्या आसाऱ्या ऋषी पत्नी त्या अग्नीच्या कडेने बसून आता काय करत होत्या, शेकत होत्या. आणि तो जो अग्नी प्रज्वलित झालेला होता तो अग्नी त्यानं काय केलं, आपल्या जवळचा आसारा जे तेज आहे ते 6 कृतिकेमध्ये त्याने टाकून दिलं महाराज. आणि परिणाम असा झाला त्या 6 कृतिका अचानकपणे गर्भवती झाल्या. अचानकपणे गर्भवती झाल्या. आणि ज्या वेळेला त्या अचानकपणे गर्भवती झाल्या आणि घाबरल्या. सकाळीच काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसंग सांगितला. योग मायेने उचललेला देवकी मातेच्या उदरातील गर्भ हा रोहिणी मातेच्या उदरामध्ये स्थिर केला. आणि भल्या पाटे ज्या वेळेला रोहिणी मातेला जाग आली ना, आणि अशा रोहिणी मातेनं स्वतःला गर्भवती असलेलं पाहिलं. आणि अशा रोहिणी मातेने विचार केला, आता माझ्या सगळ्या कुळाला काय लागेल, कलंक लागेल. कसा कलंक लागेल, काय म्हणेल समाज. जिचा पती कंसाच्या बंदीखान्यामध्ये आहे आणि त्यांची आसारी पत्नी ही गोकुळामध्ये नंद बाबाच्या आश्रयाला आहे आणि ती गर्भवती अवस्थेमध्ये आहे, याचा अर्थ ही कुठेतरी चुकली, हिनं काहीतरी वाकडं पाऊल टाकलं आणि सगळ्या चंद्रवंशाला कलंक लागण्यापेक्षा आता मी थांबून घेणं योग्य आहे. म्हणून रोहिणी मातेनं काय केलं, हळुवारपणे नंद बाबाच्या वाड्याचा दरवाजा उघडला महाराज आणि यमुनेच्या तीरावरती गेल्या. आणि तिथे जाऊन त्यांनी चिता तयार केली आणि आता चिता तयार करून चिता प्रज्वलित केली. आणि आता स्वतः त्या सौभाग्याचं स्मरण करत होत्या. सगळ्या कुळाला निष्कलंक राखण्यासाठी आता मी स्वतःहून अग्निकाष्ठ सहन करते. आणि ज्या वेळेला पहिल्या प्रदक्षिणा झाली, दुसरी झाली आणि तिसरी प्रदक्षिणा मारून आता त्या चितेमध्ये उडी मारणार. इतक्यामध्ये ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि धोधो 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 पाऊस पडू लागला. आणि असा पाऊस पडल्यामुळं प्रज्वलित आसारी चिता विझली गेली आणि आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीने सर्वांना झालं, हे बघा रोहिणी माता यमुनेच्या तीरावरती अग्निकाष्ठ सहन करण्यासाठी गेलेला आहे. आणि रोहिणी मातेच्या उदरामध्ये असा जो अंश आहे तो वसुदेवाचाच आहे. लवकरात लवकर कोणीतरी जा आणि रोहिणी मातेला पुन्हा गोकुळामध्ये घेऊन या महाराज. नंद यशोदेने ही आकाशवाणी ऐकली आणि नंद यशोदा धावत धावत गेले. आणि त्या यमुनेच्या तीरावरती रोहिणी मातेला यशोदेनं आणि नंद बाबांना पाहिलं. जशा यशोदा मैया धावत गेल्या, रोहिणी मातेला जवळ घेतलं आणि धैर्य दिलं महाराज. अचानक गर्भवती झाल्यानंतर संशय निर्माण होईल ना. या 6 जणी विचार करू लागले, आता काय केलं पाहिजे. बरं, या ऋषींच्या आसाऱ्या पत्न्या त्या ठिकाणी होत्या महाराज. या 6 कृतिका विचार करू लागल्या, आता काय केलं पाहिजे. आणि त्या स्थितीमध्ये त्या आपल्या घरी पोहोचल्या. बरं, त्यांचे पती त्यांनी स्वतः त्या आसाऱ्या पत्न्यांना आता गर्भवती अवस्थेमध्ये पाहिलं आणि पती त्यांच्यावरती रागे भरले. आणि अशा पतींनी त्यांना सांगितलं, हे बघा, जोपर्यंत तुम्ही या गर्भाचा त्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला घरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. 6 जणी पुनश्च पाठीमागे निघाल्या महाराज. आणि अशा 6 जणी आता हिमालयामध्ये गेल्या आणि योग बलानं काय केलं, त्यांच्या आसाऱ्या पोटातील आसारे गर्भ त्यांनी त्या गंगेमध्ये त्याग करून टाकला. बरं, गंगेला सुद्धा ते तेज सहन झालं नाही महाराज. गंगेने आसारा तो गर्भ काय केला, एका आसारा वेताच्या वनामध्ये नेऊन सोडला. आणि त्या गर्भापासून आसारा जे बालक प्रकट झालं, मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला त्या बालकाचं प्राकट्य झालं महाराज. बालक फार गोंडस होतं. त्याचा आसार तेज पाहून सर्वांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त होत होता. आणि तिकडं ज्या वेळेला बालक प्रकट झालं, इकडं आपोआप पार्वती मातेच्या स्नानातून आता दुधाच्या धारा वाहू लागल्या. आणि आता त्रैलोक्यामध्ये सर्व ठिकाणी शुभशकुन होऊ लागले. बरं, काय शुभशकुन होतात महाराज. डोळा लावला म्हणजे त्या ठिकाणी शुभशकुन आहे. डोळा फडफडला म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, शुभशकुन म्हणतो. पण ऐकून ठेवा, तो फडफडून काय झाला पाहिजे. डोळा लावणं जरी शुभशकुन असलं पण तो फडफडून शांत झाला पाहिजे. सारखा जर फडफडत असला तर चांगल्या डॉक्टरला आपण दाखवलं पाहिजे. बरं, तो काय आपण शुभशकुन मानायचा नाही. असं काही शुभशकुन होऊ लागले. सगळ्या त्रैलोक्यामध्ये शुभशकुन होऊ लागले महाराज. आणि आता तेच आसार वेताचं वन तथा सरड्याचं वन, त्या बालकाचा जन्म त्या ठिकाणी झाला होता. आणि तिथून आता विश्वामित्र चालले आणि विश्वामित्रांची नजर त्या बालकावरती पडलेली आहे. आणि अशा बालकाला पाहून विश्वामित्रांना समाधान वाटलं. आणि ते बालक त्यांनी विश्वामित्रांना पाहिलं आणि जसं धावत आलं तसं विश्वामित्रांच्या चरणारविंदावरती हो श्री संतांची माथा चरणावर, श्री संतांची
माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हेकारी दंडवत साष्टांग हेकारी दंडवत विश्रांती पावलो अमरावतारी विश्रांती पावलो अमरावतारी विश्रांती पावलो अमरावतारी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत अशा बालकानं ज्या वेळेला पाहिलं महाराज विश्वामित्रांना पाहिलं आणि ते बालक आता विश्वामित्रांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतंय श्री संतांची माथा चरणावरी पण विश्वामित्रांनी जाणलं महाराज हे बालक सर्वसामान्य नाही आणि हे बालक माझ्या पाया पडतंय विश्वामित्रांनी विचार केला अरे हे बालक सर्वसामान्य नाही आपण त्या लेकराच्या पाया पडलं पाहिजे आणि स्वतःहून विश्वामित्र त्या लेकराच्या चरणारविंदावरती नतमस्तक होत आहेत बरं ऐकलंय आपण काही वृद्ध आपल्याला पाहायला भेटत आहे काही आश्रम वृद्ध आहे काही साधन वृद्ध आहे काही धनवृद्ध आहे काही वयोवृद्ध आहे तर काही आसार ज्ञान वृद्ध आहे बरं आपण नतमस्तक व्हावं महाराज कोणाच्या समोर नतमस्तक व्हावं आपण ज्ञान वृद्धाच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे 1400 वर्षाचे चांगदेव महाराज 14 वर्षाच्या ज्ञानदादांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतात महाराज आणि तिथं वयाचा विचार नाही तिथं फक्त ज्ञानाचा विचार आहे आणि अशा ज्ञानोबारांच्या चरणारविंदावरती नतमस्तक झाले आणि ते चांगदेव महाराज म्हणताय 1400 वर्ष फक्त जगलो पण आज खरा माझा जन्म झाला चांग देव म्हणे आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा नमस्कार फार महत्वाचा आहे बरं आपण नमस्कार केला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण ऐकलं महाराज नम्रता गुण फार महत्वाचा आहे ज्यानं ज्यानं नम्रतेचा स्वीकार केला ज्यानं नम्रतेचा स्वीकार केला ती माणसं यशाच्या उंच शिखरापर्यंत जाऊन दाखल झाली महाराज नम्रता फार महत्वाची आहे महापुरे झाडे जाती आणि ते तलावते मोठे मोठे झाड कोसळले जातात महाराज पण तिथं लव्हाळे वाचले जातात का तुकोबारा म्हणतात मीच पण देगा देवा न तले कोणाचाही हेवा ओ लहानपण देगा देवा मुंगी साखर रे चारवा 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 त्यासी अंकुशाचा मार
विश्वामित्र ऋषींनी जाणलं महाराज, हे बालक सर्वसामान्य नाही. ह्या बालकाला आपणच नमस्कार केला पाहिजे. आणि अशा विश्वामित्र ऋषींनी षडानन 6 मुख ज्या बालकाला आहे बरं, 6 कृतिकेने तो गर्भ आपल्या पोटामध्ये धारण केला होता, म्हणून त्या लेकराला 6 मुख होते बरं. त्याला षडानन म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला विश्वामित्र ऋषी त्या कार्तिकेयाचं दर्शन घेताय, परिणाम असा झाला, त्या कार्तिकेयाने आता विश्वामित्र ऋषींना आशीर्वाद देऊन टाकला, आपण पुरोहित व्हाल, आपण पुरोहित व्हाल, आपण पुरोहित व्हाल. आणि अशा बालकाला आता विश्वामित्रांनी परिचय विचारला, आपण कोण आहात जरा सांगा. त्यावेळेला ते म्हणू लागलं, मी शिवपुत्र षडमुख आहे. विश्वामित्रांकडून बालकावरती आता संस्कार झाले महाराज. आणि कृतिकेपासून त्याचा जन्म झाला ना, कृतिकेंनी आपल्या पोटामध्ये ठेवलं, म्हणून त्याचं नाव ठेवलं कार्तिकेय. आणि आणखीन ऐका, 6 मुख आहे म्हणून त्याला म्हटलं जातं षडानन. आणि अशा त्या 6 मुखाच्या लेकराला घेऊन आता विश्वामित्र भगवान शिव आणि पार्वती यांच्या जवळ गेले. आणि त्या लेकराला पाहिल्यानंतर फार आनंद पार्वती माता आणि भगवान सदाशिवांना झाला महाराज. आणि आता आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झालं, कार्तिकेयास आता सेनापती करा. हा असणारा कार्तिकेय तारकासुराचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही बरं. तारकासुराचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. कारण तारकासुराची जन्मकथा आपण काल ऐकली महाराज. त्या तारकासुरानं मागून घेतलं होतं ब्रह्मदेवाजवळ, तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये सगळ्यात जर बलवान जर कोण असेल तो केवळ आणि केवळ मीच असेल. आणि ब्रह्मदेवाला तारकासुरानं विनंती केली होती. काय विनंती केली होती? म्हणे माझा मृत्यूच न व्हावा. ब्रह्मदेवानं सांगितलं, इथं जो जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस थांबायचं आहे. थांबायचं ना, लाख हिफाजत करिले तू लाख करे रखवाली रे, उड़ जाएगा ये दिन पंछी रहेगा पिंजरा रे, उड़ जाएगा ये दिन पंछी रहेगा पिंजरा कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये जाता जाता जन्म झाला, त्याला थांबावं लागतं बरं. कोणी कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगत होते, या गावातील सगळ्या लोकांना एक ना एक दिवस थांबायचं आहे बरं. आणि असं मृत्यूचं चित्र त्यांनी उभं केलं महाराज. हे जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, शाम के बाद होता सवेरा, छोड़कर अपनी ऊंची हवेली, अपने आंगन से उठना पड़ेगा. सगळ्या लोकांच्या समोर मृत्यूचं चित्र उभं केलं. सगळे लोक रडत होते महाराज. पण कोपऱ्यामध्ये एक मावशी बसली होती. ती मावशीच फक्त एकटी हसत होती. महाराजांचं लक्ष तिच्यावरती होतं. सगळा गाव रडत होता, ती एकटीच हसत होती. वेळ कमी असल्यामुळे कीर्तन पूर्णत्वाला गेलं महाराज. आणि ज्या वेळेला सगळे दर्शनाला येत होते, ती मावशी सुद्धा दर्शनाला आली. आणि महाराजांनी प्रश्न विचारला, म्हणे का हो
तो मृत्यूचा प्रसंग सांगत असताना सगळ्यांचे नेत्र सज्जन झाले होते, सगळे रडत होते आणि तुम्ही एकट्याच आशा होत्या, तुम्ही एकट्याच फक्त हसत होत्या. का तुम्ही हसत होत्या जरा मला समजलं तर बरं होईल. आणि मग त्या मावशीनं सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही सांगितलं या गावचे सगळे एक ना एक दिवस मानणार आहे. मी रामपूरची नाही म्हणे, मी कोलार वरून आहे. आता कोलारची असू नाही तर कोणी असो महाराज, प्रत्येकाला एक ना दिवस थांबायचं. तारकासूर म्हणत होता माझा मृत्यू नको, पण ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या सृष्टीमध्ये जो जन्माला आला त्याला थांबावाच लागेल. आणि मग तारकासुराने विचार केला, म्हणे भगवान सदाशिव मला वाटतं कदापि विवाह करणार नाही आणि त्यांच्या मुलापासून माझा मृत्यू जर मागून जर घेतला तर मला वाटतं मी अजरामर होईल. आणि मग त्यावेळेला तारकासुरानं भगवान सदाशिवांच्या मुलाच्या हातून मृत्यू व्हावा असा वर मागून घेतला होता. आणि असा षडानन आता खऱ्या अर्थानं प्रगट झालेला आहे. आणि ते असणारे कार्तिकेय त्यांना सेनापती केलेला आहे महाराज. सगळे देवदेवता आता भगवान भोलेनाथांच्या जवळ गेले महाराज. आणि सर्वजण आता भोलेनाथांना सांगू लागले, आता कार्तिकेयाला तुम्ही आमच्या बरोबर धाडलं पाहिजे. आणि अशा कार्तिकेयाच्या हातून तारकासुराचा उद्धार होणं हे खरे आता निश्चित आहे. सर्वजण भोलेनाथांचं पुन्हा एकदा स्तवन करू लागले. बरं, पण भोलेनाथ सर्वांपेक्षा आसार भोळ दैवत आहे महाराज. भोळ्याची व्याख्या आपण ऐकली ना, भोळ्याची व्याख्या आपण ऐकली ना. जो कमी घेतो कमीच्या मोबदल्यामध्ये जादा देतो त्याला म्हणायचं भोळ महाराज. असा भगवान सदाशिवांचा स्वभाव आहे महाराज. म्हणून तो नाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वरता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. असे असणारे भगवान भोलेनाथ. आणि त्या भोलेनाथांच्या जवळ सर्वजण गेले आणि त्यांचं स्तवन करतायत. ओम भोले बाबा से निराला जग में और न कोई, भोले बाबा से निराला जग में और न कोई, भोले बाबा से निराला जग में और न कोई, भोले बाबा से निराला जग में और न कोई, प्यारे शिव जी से निराला जग में और न कोई, भोले बाबा से निराला जग में और न कोई, भोले बाबा से निराला जग में और न कोई, प्यारे शिव जी से निराला जग में और न कोई, जिनका डमरू डम डम बोले, जिनका डमरू डम डम बोले, डम डम बोले. कार्तिकेयच्या हातून तारकासुराचा वध व्हावा हा भाव अंतकथामध्ये ठेवून आता भगवान भोलेनाथ त्या भोलेनाथांचं सर्वजण स्तवन करत आहे महाराज. तारकासुराने कार्तिकेय यांच्यामध्ये घनघोर आता संग्राम होणार आहे. सर्वजण आता भोलेनाथांचं स्तवन करतायत. ओ जिनका डमरू डम डम बोले, डमरू डम डम बोले, डम डम बोले, डम डम बोले. डम बोले, डम डम बोले, डमरू डम डम बोले, आगम निगम का भेद ही खोले, निगम का भेद ही खोले, भोले बाबा से निराला जग में और न कोई, ज्ञान शिव जी से निराला जग में और न कोई, भोले बाबा से निराला जग में और न कोई, ज्ञान शिव जी से निराला जग में और न कोई, और न कोई, और न कोई. सर्व देव देवता आता संकट निवारण व्हावा हा अंतकरणामध्ये भाव ठेवून भगवान भोलेनाथांचं स्तवन करू लागले. आणि सगळ्या देवदेवतांच्या अंतकरणामध्ये फक्त एकच इच्छा होती, भगवान
भोलेनाथांनी कार्तिकेयाला आपल्या सोबत पाठवावं आणि अशा कार्तिकेयाच्या हातून आपण जो षडानन आहे तारकासुराचा उद्धार करूया. असाच प्रसंग रामायणामध्ये घडला होता. मला ज्या वेळेला विश्वामित्र यज्ञ करायचे आणि असा यज्ञ करत असताना तिथं दोन राक्षस यायचे महाराज, एक मारीच यायचा आणि एक सुभाव यायचा. आणि ते मारीच आणि सुभाव काय करायचे, अमंगल द्रव्य घेऊन यायचे आणि जिथं यज्ञ सुरू आहे तिथं ते अमंगल द्रव्य टाकायचे. परिणाम असा व्हायचा तो यज्ञ त्याच्या माध्यमातून फल प्राप्त होत नव्हतं, तो यज्ञ असफल व्हायचा. काय केलं पाहिजे. आणि मग विश्वामित्र ऋषी ज्या वेळेला आवरपुरीमध्ये येऊन दाखल झाले, ही गोष्ट ज्या वेळेला राजा दशरथांना समजली, बिगर बोलवता एखादा महात्मा जर आपल्या घरी जर येत असेल तर समजून घ्यायचं हे आपलं पूर्व पुण्याचा काय झाला उदय झाला. आणि असे विश्वामित्र ज्या वेळेला आले, राजा दशरथ धावत गेले आणि अशा राजा दशरथांनी आता विश्वामित्राच्या चरणारविंदावरती नतमस्तक होऊन या महाराज त्यांना आतमध्ये आणलं आणि त्यांना उंच आसनावरती बसवलं, महात्म्यासाठी आसन दिलं. नाथ महाराजांनी फार सुंदर भाव व्यक्त केला. कशा पद्धतीनं महात्म्याचं पूजन करावं. नाथ महाराज म्हणताय, हो घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने. एका जनागावी जाणे, इच्छिले ते पुरावे. एका जनागावी जाणे, इच्छिले ते पुरावे. एका जनागावी जाणे, इच्छिले ते पुरावे. सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी. अशा विश्वामित्रांना ज्या वेळेला आसन दिलं आणि राजानं विश्वामित्रांना विचारलं काय पाहिजे, त्यावेळेला विश्वामित्रांचे शब्द फार सुंदर आहे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देवी दशरथा, 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 यज्ञ रक्षणासयो तुझी सर्वथा. माया वीरात्रिंचर कष्टभीती मगसी भाव, माया वीरात्रिंचर कष्टभीती मगसी भाव. कैकवार करोनी आज्ञा, कैकवार करोनी आज्ञा, नाची सांगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देवी दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देवी दशरथा, देवी दशरथा, देवी दशरथा. मारीच आणि सुभाऊच्या उद्धारासाठी जसं विश्वामित्र राजा दशरथांकडे काय मागतायत, रामाची मागणी करतायत महाराज.
माझे मागणे नोवे वित्त, माझे मागणे नवे प्राकृत. जसं विश्वामित्रांनी राजा दशरथांजवळ त्यांच्या ज्येष्ठ पुत्राची मागणी केली, तसे सगळे देवदेवता आता भगवान सदाशिवांच्या जवळ आले महाराज. आणि ते सुद्धा पुत्राची मागणी करताय. ते कुणाची मागणी करताय? षडानन असणारा जो कार्तिकेय आहे त्याची मागणी करतायत. बरं, त्या मुलानं खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे? त्याचा संहार केला पाहिजे. हा असणारा त्या पाठीमागला असणारा भाव आहे. आणि अशा आता कार्तिकेयाला भगवान सदाशिवांनी काय केलं? देऊन टाकलं. मला कुणाच्या ताब्यात देऊन टाकलं? सगळ्या देवदेवतांच्या ताब्यामध्ये देऊन टाकलं. आणि असं देवदेवतांच्या ताब्यामध्ये दिल्यानंतर आकाशवाणी झाली, अशा कार्तिकेयाला काय बनवा? सेनापती बनवा. बरं, सेनापती युद्धामधला कसा असावा? तो धैर्य धारण करणारा असावा. युद्ध करण्यासाठी आपल्याकडे काही नियम पाहिजे महाराज. युद्ध करण्यासाठी काय गोष्टी पाहिजे? आपल्याकडे काय पाहिजे? शूरता पाहिजे, आपल्याकडे वीरता पाहिजे, आपल्याकडे धीरता पाहिजे आणि आपल्याकडे बौद्धिकता पाहिजे. या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहे तो सहज युद्धामध्ये काय होतो? विजय होतो. बरं, त्याच्याकडे शूरता, त्याच्याकडे शौर्य पाहिजे, धैर्य पाहिजे, तो वीर असला पाहिजे आणि त्याच्याकडे बौद्धिकता सुद्धा असली पाहिजे. बरं, बौद्धिकता कशी असं? एका जणाला बाकीच्यांनी काय सांगितलं? म्हणे आता तुला युद्ध करण्यासाठी जायचं. बरं, युद्ध करण्यासाठी जायचं. त्यानं कधी ढाल तलवार पाहिले नव्हते महाराज. आणि त्याच्या हातामध्ये ढाल तलवार दिली. म्हणे जा, तुला आता युद्ध करण्यासाठी जायचं. बरं, आणि ते युद्ध करण्यासाठी निघालं महाराज. आणि असं हातामध्ये ढाल तलवार घेतले. त्यानं ते ढाल तलवार असे खाली सोडले आणि असं रडायला लागलं. बाकीचे म्हणले का रडतोस रे? तो म्हणला ढाल तलवारी गुंतलेस ते हात आणि सांगा मी धुंदार कैसा धुंदू. अरे तुम्ही माझे दोन्ही हात पहिले गुंतून टाकले, आता मी लढूच कसा? त्याच्याकडे बुद्धी नव्हती महाराज. त्याला उचललं आणि आता घोड्यावरती बसवलं. पुन्हा रडायला लागलं. अरे म्हणे मला घोड्यावरती बसवलं, आता मी पळू कसा? त्याच्याकडे काय पाहिजे? बौद्धिक बळ पाहिजे. बरं, बौद्धिक बळ फार महत्वाचं आहे. नाहीतर असे काही योग्य पाहायला भेटतात. बरं, एक जण आपल्या पत्नीच्या जवळ गेलं का पत्नीला म्हणायचं इधर गए तो 25 मारे, उधर गए तो 25 मारे असं सांगायचं. बरं, पत्नीच्या जवळ सांगायचं, रोजच सांगायचं महाराज. आणि ऐकून ऐकून ती बिचारी त्रस्त झाली होती. आणि एक दिवस ती म्हणले का हो, म्हणता इधर गए तो 25 मारे, उधर गए तो 25 मारे, काहीतरी पुरावा मला आणा ना दाखवायला. तो म्हटला आता तू मला टेन्शन दिलेलं आहे आणि जोपर्यंत आता पुरावा घेऊन येत नाही तोपर्यंत आता मी पाठीमागे येतच नाही. आणि गेलं महाराज. जसं गेलं तसं त्यानं काय केलं? 10 पाय आणले, 10 हात आणले आणि ती आसारी मुळी रपकन तिच्या पुढे आदळली. म्हणे हे बघ, हा पुरावा माझ्या आसारा शुरत्वाचा. बरं, ती म्हटली तुम्ही हात आणि पाय तोडून आणले, हे आसारे 10 हात आणि 10 पाय तोडून आणण्यापेक्षा तुम्ही जर 2 मुंडके जरी तोडून आणले असते तरी तुमची वीरश्री कळाली असते. तो म्हणला ते सुद्धा तोडून आणले असते, पण ते माझ्या अगोदर कोणीतरी तोडून नेले होते म्हणून मी तसं आलो. त्याला शुरू म्हणायचं का नाही ना महाराज? काही गोष्टी ओळखल्या जातात. हो तारो के तेज चांद छुपे नहीं, रीड पडे रजपूत छुपे नहीं, मांगन आयो ताता छुपे नहीं. तो कसा पाहिजे? शूर पाहिजे, त्याच्याकडे बौद्धिक बळ पाहिजे. बरं, बौद्धिक बळ पाहिजे म्हणून सांगितलं एक काम करा. बौद्धिक बळ कसं असतं? दृष्टांत आपण कधीतरी ऐकला असेल महाराज. एखाद्या कीर्तनामध्ये काय झालं? एक कोल्हा असा प्रवास करत होता आणि प्रवास करता करता कोल्यानं आवाज ऐकला महाराज. त्यानं आवाज ऐकला. कुणाचा आवाज ऐकला? वाघाचा आवाज ऐकला. बरं, आणि तो वाघ कोल्याला म्हणत होता, कोले दादा एक काम करा, माझ्या जवळ या आणि ह्या पिंजऱ्यामध्ये मी गुंतून पडलोय, मला जरा ह्या पिंजऱ्यातून तुम्ही बाहेर काढा. बरं, कोल्ह त्यानं वाघाचा आवाज ऐकला महाराज. कोल्ह आणि ते वाघ आता कोल्याच्या समोर नम्र झाला होता. एक सूत्र लक्षात ठेवा, ज्या वेळेला दुर्जन व्यक्ती नम्र होतो त्यावेळेला सज्जनानं सावध झालं पाहिजे. बरं, सूत्र फार मोलाचं आहे. दुर्जन नम्र झाला की सज्जनानं सावध व्हावं, बगळा नम्र झाला का माशानं सावध व्हावं. आणि हेही नाही लक्षात आलं तर त्याच्यापेक्षा सोपं आहे का, बोका नम्र झाला का उंदरानं सुद्धा काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे. बरं, दुर्जन सहजासहजी नम्र होत नाही. दुर्जन आता नम्र होण्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो महाराज.
आणि असा वाघ आता पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असताना तो वाघ आता त्या कोल्याच्या समोर असा नम्र झाला आणि नम्र झालेला वाघ आता कोल्याला म्हणाला, कोले दादा एक काम करा, मी या पिंजऱ्यामध्ये आता अडकून पडलोय, मला जरा तुम्ही बाहेर काढा. कोलं म्हटलं तुम्ही आत आहे तेच बरं आहे, तुम्ही एकदा बाहेर आलं का आमचं राम बोलो भाई, मुक्का पोट मसन खाई, आणि जिथं गेल्यानंतर पुन्हा परत यायचं, अशी आमची स्थिती निर्माण होईल, तुम्ही तिथं आहात तेच बरं आहात. पण कोल्याला वाघ प्रलोभन देऊ लागला महाराज. आणि अशा वाघानं कोल्याला सांगितलं, माझ्याकडे यादी आहे, कुणा कुणाचा तुला त्रास आहे, सगळे त्रास तुझे मिटवतो. आणि असे प्रलोभन दिलं आणि कोलं प्रलोभनाला बळी पडलं महाराज. आणि प्रलोभनाला बळी पडल्यानंतर कोल्यानं काय केला, दरवाजा उघडला आणि पिंजऱ्यामधला वाघ बाहेर आला. आणि जसा वाघ बाहेर आला, 8 दिवसापासून ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, आता त्याला समोर खाद्य म्हणून कोण दिसत होतं, कोलं दिसायला लागलं. बरं. आणि मग वाघ आता कोल्याला म्हणला, कोले दादा तुम्ही फार मोठे आता उपकार केलेले आहे, बरं आता मी तुम्हाला थोडंसं प्रवचन सांगतो. बरं. कोलं म्हणलं, तुम्हाला प्रवचन येतं का? म्हणे आपलं प्रवचन तर ऐकून तर मग आपलं प्रवचन फार सुंदर आहे. बरं. आणि असं वाघानं कोल्याला समोर बसवलं महाराज. आणि वाघ आता कोल्याला उपदेश करू लागला, वाघे उपदेशीला कोल्हा. माझ्या मनाचं नाही महाराज, तुकोबारांनी प्रमाण सांगितलं. वाघ कोल्याला म्हणाला, कोल्या तसंही एक ना एक दिवस जायचंच आहे. कोलं म्हणलं, तुम्ही बोलता ते अगदी तंतोतंत खरं आहे, मी सुद्धा प्रमाण ऐकलं, क्या भरोसा इच जिंदगी का, साथ देती नाही किसी का. कोल्या अरे एक ना एक दिवस जायचं आहे, माणसाला जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. कोलं म्हणलं, मी सुद्धा कीर्तनामध्ये प्रमाण ऐकलं, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार मी कीर्तनामध्ये ऐकलेला आहे. आणि मग वाघ म्हणू लागला, तुझं श्रवण फार सुंदर आहे कोल्या, आता तुझ्या कोण चांगलं श्रवण घडलं, आता फक्त तुला मोक्ष देणं बाकी आहे. बरं. कोलं म्हणलं, मोक्ष देणं बाकी म्हणजे कसं? आता तू माझ्या स्वाधीन हो, 8 दिवसापासून मी उपवास आहे, मी तुला खाऊन टाकणार आणि मी तुला खाऊन टाकलं का तुझ्या कोण परोपकार घडणार आणि मग तुला मोक्ष मिळणार. बरं. आणि मग कोल्याच्या लक्षात आलं, महाराज आता हा म्हणलं तरी हे मला टपकावणार आणि नाही म्हणलं तरी मला टपकावणार, पण आपण आता बौद्धिक बळाचा काहीतरी वापर केला पाहिजे ना. कोलं म्हणलं, ठीक आहे तुम्ही मला खाऊन घ्या, फक्त माझी एक शंका आहे. हो म्हणे, काय शंका? लवकर विचार शंका. म्हणे, काय शंका? अहो एवढे तुम्ही बुद्धिमान असारे वाघ दादा, आणि या पिंजऱ्यामध्ये कसे बंद झाले? वाघ म्हणला, जरा घोटाळा झाला राव. म्हणे, कसा घोटाळा झाला? म्हणे, मी असा चालू ना असा गेलो. कोलं म्हणलं, असं काय माझ्या लक्षामध्ये येत नाही. बरं. वाघ म्हणला, सांगतो ना तुला, असा आलो ना असा पिंजऱ्यामध्ये गेलो. कोलं म्हणलं, तुम्ही काळी एकची पांढरी 2 करून जरी सोर वाढवला पण माझ्या काय लक्षामध्ये येत नाही, तुम्ही काय सांगतायत मला कळेना, कशा तुम्ही पिंजऱ्यामध्ये बंद झाले? अरे वाघ म्हणला, तुला सांगतो असा आलो ना असा गेलो. कोलं म्हणलं, नाही राव आपल्या लक्षातच नाही. आणि वाघ म्हणला, मग दाखवू का तुला कसं गेलं? कोलं म्हणलं, दाखवा ना प्रत्यक्षामध्ये. आणि असा वाघ आता पिंजऱ्यामध्ये प्रवेश करून गेला महाराज. आणि तेवढ्यामध्ये कोलं टपकन पाठीमागून धावत गेलं. आणि अशा कोल्यानं त्या पिंजऱ्याचा दरवाजा काय केला? बंद केला. पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला. आणि असा लांबून असणारा वाघाला त्यानं साष्टांग प्रणिपात केला. जे हरी म्हणे, वाघ्या फार सुंदर प्रवचन करतो, आता इथंच मला जातो म्हणे. दृष्टांत संपला महाराज. कोणतं बळ होतं कोल्याकडे? कोल्याकडे कोणतं बळ होतं? बौद्धिक बळ होतं. तसं ज्याला युद्ध करायचं त्याच्याकडे या सगळ्या बळाची खऱ्या अर्थानं काय लागते? आवश्यकता लागते. शूरता, वीरता, धीरता आणि बौद्धिकता. आणि या सगळ्या गुणांयुक्त पात्र जर कोण होतं ते केवळ आणि केवळ षडानन आणि कार्तिकेय होते. म्हणून आकाशवाणी झाली. आणि अशा आकाशवाणीनं सांगितलं, आता कार्तिकेयाला काय बनवा? तुम्ही सेनापती बनवा महाराज. आणि आता सगळी असणारी सेना निघाली महाराज. आणि सर्व सेना निघालेली आहे. तारकासूर आपल्या जवळच आहे महाराज. पुढे होता आपल्या जवळ. कालच आपण ऐकलं ना शिवनीतपूर. शिवनीतपूर म्हणजे सध्या आपण ज्याला सिन्नर म्हणतो ते असणारं तारकासुराचं काय होतं? राजधानीचं ठिकाण होतं महाराज. आणि तो तारकासूर त्या ठिकाणी असताना ज्या वेळेला आता तारकासुराला ललकारलं महाराज. आणि ज्या वेळेला तारकासुराला ललकारलेला आहे, इंद्र आता तारकासुराबरोबर युद्ध करण्यासाठी गेलेला आहे. इंद्र तारकासुराबरोबर युद्ध करण्यासाठी गेल्यानंतर अशा तारकासुरानं इंद्रावरती आता शक्ती सोडली महाराज. आणि ज्या वेळेला इंद्रावरती शक्ती सोडली आहे, इंद्र आता बेशुद्ध झाला. इंद्र बेशुद्ध झाला.
आणि असा इंद्र विशुद्ध झाल्यानंतर इंद्र आता शुद्धीवरती आला महाराज. पाहिलं तर सगळे देव देवता निघून गेले, तो सुद्धा त्या ठिकाणावर निघून गेलेला आहे. आणि आता सगळे देव देवता ज्या वेळेला पळू लागले, सगळ्यांनी रणभूमी त्या ठिकाणी सोडली महाराज. खरं तर शूरवीरांना रणभूमी सोडायची नसते बरं, शूरवीरांना रणभूमी सोडायची नसते. ज्या वेळेला अभिमन्यूला चक्रामध्ये गुंतून मारलं ना, आणि असा अभिमन्यू आता शेवटच्या घटिका मोदत होता. आणि आता तो अभिमन्यू सांगत होता निरोप, सांगा माझ्या मामाला, सांगा माझ्या मामाला, ज्या मामाच्या आसर हातामध्ये चक्रव्यूह आहे, त्या भात्यानं आज काय केलं, ही व्यूहरचना मोडण्याचं धारिष्ट केलं. मामा, तुमच्या आसारा भात्यानं ही रचना मोडलेली आहे. सांगा निरोप माझ्या वडिलांना, तुम्ही ज्या बाळाला जन्म दिला ते आसार शूर आहे, त्यांना आसारा शत्रूबरोबर 2 हात करत असताना त्याला मृत्यू होतोय. निरोप सांगा माझ्या मातेला, त्या मातेनं 9 महिने 9 दिवस मला उदरामध्ये वाढवलं, त्या माझ्या सुभद्रा मातेला निरोप सांगा. आणि आता निरोप सांगा माझी आसार जी पत्नी आहे, जिचं नाम आसार उत्तर आहे, विराट राजाची आसार कन्या आहे, तिच्या उदरामध्ये आता बालक वाढत आहे. तिला सांगा ज्या वेळेला त्या बालकाचा जन्म होईल त्यावेळेला माझी आसारी यशोगाथा, माझी आसारी शौर्याची गाथा त्याच्या समोर वर्णन करून सांगा. खऱ्या शूरवीरानं रणांगणातून घरी केव्हा पळ काढायचं नसतं महाराज, त्याला शूरवीर म्हटलं जात नाही. आणि ज्या वेळेला सगळे पाठीमागं पडतू लागले, बरं पाठीमागं पडतू लागले. इतिहासामध्ये सुद्धा असं झालं होतं ना, इतिहासामध्ये असंच झालं. नरवीर तानाजी मालुसरे ज्या वेळेला थांबले, नरवीर तानाजी मालुसरे थांबले. कोंढाणा गड सर करण्यासाठी गेलेले तानाजी मालुसरे सगळ्या मावळ्यांना आपल्या सोबत घेतलं होतं. आणि आता मावळ्यांना छत्रपतींनी सांगितलं होतं, ज्या असणाऱ्या कोंढाण्यावरती आता भगवा झळकायचा आहे. आणि सगळे मावळे घेऊन आता तानाजी मालुसरे निघाले होते. त्यांच्या मुखातील आसार वाक्य आता इतिहासानं सुद्धा नोंदवून ठेवलं होतं, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगीन लगीन रायबाचं, असं वाक्य. आणि ते ज्या वेळेला त्या लढाई करत असताना तानाजी मालुसरे थांबले महाराज. आणि सगळे असणारे मावळे आता घाबरले गेले. आणि असे मावळे जिथून वरती आले होते तिथं ज्या वेळेला मावळे जाऊन दाखल झाले. आणि आता मावळे तो दोर शोधत होते महाराज. एका घोरपडीला तो दोर बांधला होता, तिचं नाव यशवंती होतं. आणि ज्या वेळेला ते तिथे जाऊन दाखल झाले आणि इतक्यामध्ये पाठीमागून मामा गेले महाराज. कोणते मामा गेले? शेलार मामा तिथपर्यंत गेले. कोणते मामा पोहोचले? शेलार मामा तिथपर्यंत पोहोचले. आणि अशा मामाना असणाऱ्या त्या सगळ्या मावळ्यांना झालं, हे बघा याडासारखे पडू नका, इकडून ज्या दोर पकडून आपण वरती आलो, शेवटचा मावळा वरती आल्यानंतर तो दोर मी आता काढून टाकलाय. इकडून जर तुम्हाला खाली जायचं असेल तर या कड्यावरून तुम्हाला खाली उडी मारावं लागेल, इथंही तुमचा मृत्यू निश्चित आहे. आणि तिकडे शत्रू बरोबर 2 घात करत असताना तिकडे जर मृत्यू जर आला तर तो तुमचा मृत्यू असारा शूरवीरासारखा आहे. मग घ्याडासारखे मरण्यापेक्षा शूरवीरासारखं तुम्ही काय करा, आता युद्धासाठी सज्ज व्हा. आणि मग ते सगळे पाठीमागे आले आणि पुन्हा एकदा जयघोष झाला महाराज. हर 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 ज्याच्यामध्ये असणारा मावळ्यांचा काय झाला, विजय झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये शब्द आहे, गड आला पण सिंह गेला महाराज. इकडं ज्या वेळेला इंद्र बेशुद्ध पडला, सगळे देव देवता पळू लागले. बरं या मुद्द्यापासून आपण निघालो होतो. आणि ज्या वेळेला सगळे देव देवता पळू लागले, कुंदाने आता अडवलेला आहे. आणि अशा मुचुकुंदानं त्या सगळ्या देव देवतांना सांगितलं, आता असं पळू नका, पळू नका. आपण काय केलं पाहिजे, त्या तारकासुराबरोबर युद्ध केलं पाहिजे महाराज. आणि आता असा मुचुकुंद आणि तारकासुर यांच्यामध्ये सुद्धा घनघोर आता युद्ध झालेलं आहे. आणि अशा मुचुकुंदानं त्या तारकासुराची तलवार आता मोडून टाकलेली आहे. मुचुकुंद राजा आणि असणारा तारकासुर यांच्यामध्ये जो संग्राम सुरू होता, पण त्याच्यामध्ये तारकासुर जो होता तो त्याला मुचुकुंद राजाला थोडा वरचढ करत होता. ज्या वेळेला नारदांच्या लक्षात आलं महाराज की मुचुकुंद राजाचा उद्धार तारकासुराच्या हातून होऊ शकतो, असे नारद आता मुचुकुंद राजाच्या जवळ गेले आणि मुचुकुंद राजाला सांगितलं, म्हणे तुमच्या हातून त्याचा मृत्यू होणार नाही. त्याचा जो मृत्यू आहे ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या आशीर्वादानं ब्रह्मदेवाने त्यांना काय दिलेलं आहे, वरदान दिलेलं आहे.
त्याचा हा सारा मृत्यू हा भगवान सदाशिवांच्या संततीपासून होणार. म्हणून आता तुम्ही युद्ध थांबवा. ते युद्ध थांबलं महाराज आणि आता अखेरचं युद्ध त्या ठिकाणी होणार होतं महाराज. पुन्हा कुणामध्ये युद्ध होणार होतं. आता त्या साऱ्या रणभूमीवरती आता सेनापती असणारे जे आहे षडानन कार्तिकेय त्यांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे महाराज. षडानन कार्तिकेयचं आगमन होणार आहे आणि आता समजलं महाराज तारकासुराला आणि तो तारकासुर सुद्धा आता त्या ठिकाणी येणार आहे महाराज. घनघोर वाद्य त्या ठिकाणी वाजणार आहे. सगळे देवदेवता विचार करतात महाराज. ज्या तारकासुराचा जन्म झाला तो हा वज्रांग आहे आणि वारंगी आहे त्यांच्यापासून हा सारा जन्म झाला. जागा झाली थोडीशी जागा झाली. ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम. ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम. स्वतःच्या पित्याचं स्तवन करत करत ज्या भगवान भोलेनाथांनी आता कार्तिकेयाला आशीर्वाद दिलेला आहे मायबाप आणि असं स्वतःच्या पित्याचं भजन करत आता त्या ठिकाणी षडानन कार्तिकेयाचं आगमन होत आहे. बघा हे गिरिजापती भवानी शंकर सांब सदा शिव तव शरणम. हे गिरिजापती भवानी शंकर सांब सदा शिव तव शरणम. आहे गिरिजापती भवानी शंकर सांब सदा शिव तव शरणम. हे गिरिजापती भवानी शंकर सांब सदा शिव तव शरणम. ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम. ओम शिव परात्परा ओंकारा शिव तव शरणम. कार्तिकेय आता रणभूमीवरती आलेला आहे मायबा. पुनश्च एकदा तारकासुराचं आव्हान दिलेलं आहे आणि आता तारकासुराचं आता रणभूमीच्या दिशेने आगमन होणार आहे. सगळे देवदेवता हे युद्ध पाहण्यासाठी आता लायक आहेत. कोण या युद्धामध्ये विजय होईल. या तारकासुरानं सर्वांना त्रस्त केलं होतं. ज्यानं इंद्राचा उच्चस्रवा नावाचा असणारा घोडा अरे ज्यानं आता ऐरावत देवदेवताची सगळी संपत्ती ज्यानं आपल्या स्वाधीन करून घेतली होती असा तारकासुर आता त्यावेळेला तारकासुराला ललकारलं गेलं आणि असा तारकासुर विचार करू लागला अरे म्हणे ज्यानं मला ललकारलेला आहे नाही त्याला आणि असा सारा तारकासुर आता रेषातलं घेऊन आता येऊ लागला महाराज. आणि त्या वेळेला आलेला आहे कार्तिकेयाचं भजन सुरू होतं. असे कार्तिकेय भगवान सदाशिवांचं श्रवण करत असताना तारकासुर आता ज्या वेळेला समोर आले महाराज आणि आता घनघोर युद्धाला त्या ठिकाणी काय होतंय प्रारंभ होतोय महाराज. दोघंही एकमेकांवरती आता वार करण्याच्या तयारीमध्ये आहे. या तारकासुराला ब्रह्मदेवाचं वरदान प्राप्त आहे तर कार्तिकेयाला प्रत्यक्षामध्ये त्यांची माता आणि प्रत्यक्षामध्ये भगवान सदाशिवांचं वरदान प्राप्त आहे. दोघांमध्ये घनघोर युद्धाला प्रारंभ झालेला आहे. आता कार्तिकेयाच्या लक्षात आलं आपण आता पराक्रम दाखवण्याची वेळ आलेली आहे. सर्वजण कार्तिकेयाला सांगत होते हे युद्ध करण्यासाठी केवळ आपण आणि आपणच सामर्थ्यवान आहात. आणि आता जो तारकासुर रथामध्ये बसून आलेला होता कार्तिकेयानं असा त्या तारकासुराचा रथ आता मोडून टाकलेला आहे. असा कार्तिकेय त्यावेळेला दोघं एकमेकाबरोबर युद्ध करतात महाराज. आणि त्या प्रत्यक्ष युद्धामध्ये त्या तारकासुराच्या मस्तकामधला असा जो मुकुट आहे तो मुकुट असताना त्या कार्तिकेयाच्या बाणाच्या माध्यमातून आता दूर पडलेला आहे. आणि यावेळेला दूर पडला कार्तिकेयानं असा वार केला त्या वाराच्या माध्यमातून त्या तारकासुराच्या हातामधली आसारी तलवार खाली पडली महाराज. तलवार खाली पडलेली आहे. कार्तिकेयानं विचार केला महाराज आपण आसारा यांना हातामधली तलवार खाली पडली आणि ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आपण शस्त्राला युद्ध करणं हे चुकीचं आहे. अशा
कार्तिकेयानं आता काय केलं, आपल्या हातामधलं शस्त्र टाकून दिलं. कार्तिकेय शस्त्र टाकून देतोय आणि कार्तिकेय तारकासुराला म्हणतोय, उठ, असा सहजासहजी त्या ठिकाणी कसा तू थांबे, तुला माझ्या बरोबर मल्ल युद्ध करावं लागेल. आणि मग दोघं एकमेकानं हातानं एकमेकाबरोबर लढू लागले. हातानं एकमेकाबरोबर त्या ठिकाणी लढू लागले. मल्ल युद्धाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला. चारी बाजूने एकदा सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करा. सर्वजण एकमेकाला मारण्यासाठी जमलेले आहे. सगळे देव देवता आता लढायचे आहे. या युद्धामध्ये विजय होईल कोणाचा, या युद्धामध्ये विजय होईल कोणाचा. सगळी आसामी धरती माता आता थर कापत आहे. बरोबर लागले महाराज. आता गंगेचं आसारा पाणी त्या ठिकाणी उकळू लागलं. आता आसारा तारकासूर आणि आता कार्तिकेय यांच्यामध्ये घनघोर मल्ल युद्ध होत असताना दोघं एकमेकावरती प्रहार करतात, एकमेकावरती प्रहार करतात महाराज. भगवान सदाशिव आणि पार्वती माता आपल्या लेकराचा हा पराक्रम प्रत्यक्ष पाहताय. आणि असा मल्ल युद्ध सुरू असताना या कार्तिकेयानं काय केलं, असं आता तारकासुराला पकडलं म्हणाल. तारकासुराला पकडलं आणि अशा तारकासुराला खाली पाडलं. त्यावेळेला तारकासुराला खाली पडलेला आहे. तारकासुर खाली पडलेला आहे आणि हा कार्तिकेय आता त्या तारकासुराच्या छातीवरती जाऊन बसतोय महाराज. तारकासुराच्या छातीवरती जाऊन त्यावेळेला कार्तिकेय बसताय आणि त्याच्या आसारा छातीवरती आता सुद्धा प्रहार करू लागला. असा मारतोय, असा मारतोय, असा मारतोय, असा मारतोय आणि असा असा कार्तिकेय या कार्तिकेयाच्या माध्यमातून तारकासुराचा काय होतोय, उद्धार होतोय, उद्धार होतोय, उद्धार होतोय. अरे देव देवतांना कष्ट करतो काय, तू शाळेला हात लावतो काय, सज्जनांना त्रास देतो काय, तुला आता जिवंत भेटणार नाही. आणि अशा तारकासुराचा काय झाला, उद्धार झाला, उद्धार झाला. सर्वांनी आसारा कार्तिकेयाचा जयघोष केला. षडानन कार्तिकेय भगवान की जय. झालं महाराज. त्या ठिकाणी तारकासुराचा काय झाला, उद्धार झाला आणि तो आसारा शिवपुत्राच्या माध्यमातून झाला. आणि सर्वजण खऱ्या अर्थानं कार्तिकेयाला तर धन्यवाद देतातच महाराज, पण ज्यांच्या कुळामध्ये यांचं प्राकट्य झालं त्या भगवान सदाशिव आणि पार्वतीला सुद्धा धन्यवाद देऊ लागले. मुलगा जर कीर्तिवान जर जन्माला आला तर माता पित्यांचा सुद्धा उद्धार करतो. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून या सगळ्या प्रसंगासाठी आपण प्रेमानं काय वाजवा, टाळी या ठिकाणी वाजवा. असं तारकासुराचा उद्धार झालेला आहे, पण पाठीमागे जाईपर्यंत तारकासुर पुन्हा शुद्धीवर येईल. बरं का तिथे म्हणतो महाराज, ते तारकासुर आता पुन्हा शुद्धीवरती त्या ठिकाणी फार असारा सुंदर हा प्रसंग आहे महाराज. हा षडानन मैं तो जपू सदा तेरो नाम, दयालु दया करो. मैं तो जपू सदा तेरो नाम, दयालु दया करो. तो जपू सदा तेरो नाम, दयालु दया करो. मैं तो जपू सदा तेरो नाम, दयालु दया करो. आणि भगवान सदाशिवांच्या आशीर्वादानं तारकासुराचा काय केला, उद्धार केला महाराज. असे भगवान सदाशिव त्यांचा आसारे संतती सुद्धा आपल्याला संकटातून मुक्त करते आणि त्या भगवान सदाशिवांचं नामचिंतन सुद्धा आपल्याला संकटातून मुक्त करतं. बरं, म्हणून मला जपत असताना सुद्धा
त्या भगवान सदाशिवांचीच मला जपली पाहिजे. हो शिव नाम के हीरे मोती मैं बिखराबू गली गली. हो शिव नाम के हीरे मोती मैं बिखराबू गली गली. ले ले रे कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. ले ले रे कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. ले ले कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. ले ले कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. शिव नाम के हीरे मोती हो शिव नाम के हीरे मोती मैं बिखराबू गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचाऊ गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचाऊ गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचाऊ गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. माया के दीवाने समझो एक दिन ऐसा आएगा. धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया माटी होगी हो सुंदर काया माटी होगी. चर्चा होगी गली गली. ले लो रे ले लो रे ले लो रे. अरे ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचावे गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचावे गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. क्या करता है मेरा मेरा यह तो तेरा मकान नहीं. क्या करता है मेरा मेरा ये तो तेरा मकान नहीं. क्या करता है मेरा मेरा ये तो तेरा मकान नहीं. क्या करता है मेरा मेरा ये तो तेरा मकान नहीं. झूठे जग में फंसा हुआ है वह सच्चा इंसान नहीं. झूठे जग में फंसा हुआ है वो सच्चा इंसान नहीं. जग का मेला 2 दिन का है. हो जग का मेला 2 दिन का है. अंत में होगी चला चली. ले लो रे ले लो रे ले लो रे. अरे ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचावे गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचावे गली गली. शिव का प्याला शोर मचाए गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचाए गली गली. जिन जिन ने मूर्ति लुटे वही तो माला माल हुए. दिन में मोती लुटे वो तो माला माल हुए. ज्यांनी त्यांनी या भगवान सदाशिवांच्या नामचिंतनाचा आधार घेतला. ज्यांनी त्यांनी प्रभू नामचिंतनाचा आधार घेतला खऱ्या अर्थानं त्या धनाच्या प्राप्तीनं ते मालामाल झाले. बघा व्यर्थ काही धन संग्रहित करण्यापेक्षा भगवान सदाशिवांचा असं जे नामचिंतन आहे ते नामचिंतन सर्वांनी करा. ते धन खऱ्या अर्थानं आपल्याबरोबर येणार आहे. माहिती त्या भगवान सदाशिवांचं आजपासून आसार पूजनाला प्रारंभ झालेला आहे. सर्व गाव संतुष्ट
साई याच्यामध्ये नवल नाही म्हणा, सगळं गाव संतुष्ट याच्यामध्ये नवल नाही. दुपारी सर्वांनी पाहिलं म्हणा, या आपल्या आसारा या कार्यक्रमावरती प्रत्यक्षामध्ये वरुण राजा सुद्धा प्रसन्न आहे आणि सर्व मंडपाचा आसारा पाणी हे महादेवाच्या पिंडीवरती पडलं आणि स्वतः वरुण राजानं महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला महाराज. ही आपल्या गावामध्ये घडलेली दुपारची घटना आहे. म्हणून आणि अशा पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य आदरणीय बाळकृष्ण महाराज कांबळे श्री चंद्र महाराज हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. असं ज्यांना ज्यांना हे मोठी प्राप्त झाले त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं मालामाल झालं बरं. जिन जिन में हे मोती लुटे वही तो माला माल हुए. जिन में मोती लुटे वो तो माला धन दौलत के बने पुजारी आखिर वह कंगाल हुए. दौलत के चांदी सोने वाले सुन लो, खरी खरी ले लो रे ले लो रे ले लो रे, अरे ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचा रे गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचा रे गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचा रे गली गली. ले लो रे कोई शिव का प्याला शोर मचा रे गली गली. सूत जी कथा वर्णन करून सांगताय. शौनक ऋषी श्रद्धायुक्त अंतकरणानं ती कथा श्रवण करताय आणि अशा शौनक ऋषींनी आता सूतजींना प्रश्न विचारला होता. तारकासुराचा उद्धार कशा पद्धतीने झाला ते जरा तुम्ही वर्णन करून सांगा. आणि तोच असणारा प्रसंग सूतजींनी शौनकादिकांना वर्णन करून सांगितला. मला षडानन कार्तिकेयाच्या माध्यमातून तारकासुराचा काय झाला उद्धार झाला. आता शौनक ऋषींनी पुनश्च प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला म्हणे, आता भगवान सदाशिव आणि पार्वती यांचा पहिला मुलगा जो षडानन कार्तिकेय आहे त्याचं प्राकट्य त्याचं आसार त्याने केलेलं सुंदर असं दिव्य कार्य हे सर्व काही आमच्या लक्षामध्ये आलं. पण आता त्यांचाच आसारा दुसरा मुलगा भगवान गजानन यांचं प्राकट्य कसं झालं ते जरा वर्णन करून सांगा. आणि मग त्यावेळेला आता सुतांनी शौनक ऋषींना सांगितलं म्हणे आता बरेचसे कार्यक्रम पुढे बाकी आहे. मग ते आता नाही सांगितलं जाणार. मग ते केव्हा सांगितलं जाणार? उद्याच्या कथेमध्ये सांगितलं जाणार. महाराज उद्या बरोबर 6:30 वाजता आपण कथा सुरू करू. उद्या 6:30 वाजता कथा सुरू करू. म्हणजे 10-5 मिनिटं जरी पुढे गेलं आपण 9-9:15 पर्यंत उद्याही थांबण्याचा काय करूया प्रयत्न करूया. कालची कथा विराम पावत असताना थोडासा विलंब काहींना वाटला असेल पण चला भगवंताची दिव्य कथा आहे महाराज.
आणि जेवढा वेळ आपला भगवत कथेमध्ये जातो तेवढा वेळ खरी अर्थानं आपला सर्वांचा काय लागतो, सार्थकी लागतो. बरं, चिंतने सरे धन्य तोची काळ, तुकोबांना सांगावं लागलं. आणि तुकोबांचं आणखीन एक प्रमाण फार सुंदर आहे. सदा सर्व काळ काळ गणना करी आयुष्याची. तसा काळ आपल्या आयुष्याची गणना करण्यासाठी टपलेलाच आहे महाराज. पण जेवढा वेळ आपला कथा कीर्तनामध्ये जातो तेवढ्या काळाची गणना करण्यासाठी काळाला सुद्धा आज्ञा नाही महाराज. कथेच्या वेळी आज्ञा नाही. म्हणून जरी 10-5 मिनिटं जास्त काल गेले असतील तरी आपल्याला तेवढं आयुष्य बोनस प्राप्त झालं. असं म्हणून आजची कथा या ठिकाणी काय पावते, विराम पावते. आज